धर्म की जय बोलो, दुनिया के हर कोने से सब मिल करके जय बोलो। कुपवाड एमआयडीसीतील कृष्णा व्हॅली चेंबरच्या सभागृहात उद्योजकांची 1.5 तास बैठक। विश्वस्त कायद्यातील कलम 47 खाली कोल्हापूर धर्मादाय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय। उद्योजक हरिभाऊ गुरव यांनी उलट तपासात अत्यंत बारकाईने अभ्यासपूर्वक बाजू मांडली, परंतु आमच्यापुढे टिकली नाही। ॲडव्होकेट एन डी माळी यांची स्पष्टोक्ती। कुपवाड एमआयडीसी मधील कृष्णा व्हॅली चेंबरच्या सभागृहात आज दुपारी चेंबरचे 1992 पासूनचे सर्व ठराव रद्दबातल ठरल्याप्रकरणी चर्चा करण्यासाठी उद्योजकांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला ॲडव्होकेट एन डी माळी, उद्योजक संजय दांडेकर, रवींद्र मिरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी उद्योजक जफर खान यांनी स्वागत केले, तर उद्योजक मनोज भोसले यांनी प्रास्ताविक केले। बैठकीस डी के चौगले, बामणुले असोसिएशनचे अध्यक्ष आनंद शिमड, चंद्रकांत पाटील, अंकुश चव्हाण, रशीद मोमीन, संजय खांबे, बाहुबली देसाई, माधव कुलकर्णी, राजू माने, असलम मुरसल आदीसह बहुसंख्य उद्योजक यावेळी उपस्थित होते। सेक्शन 47 ऑफ महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 आता 47 काय असं यांनी विचारलं, तसंच उत्तर देऊ टाकतो। एखाद्या ट्रस्टला रितसर विश्वस्त नाही अशा ठिकाणी 47 मध्ये म्हणजे विश्वस्त कायद्यातील कलम 47 मध्ये तरतूद करून ठेवलेली आहे। आपल्या इनॅक्टमेंट कायदा होत असताना, लेजिस्लेचरनं करत असताना अशी तरतूद करून ठेवलेली आहे की 47 खाली ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे कायदेशीर तरतुदीचा अंमल करून 47चं प्रकरण दाखल करणं, कोर्ट त्याच्यामध्ये सगळी तुमचं पाहणी करेल, इंटरव्ह्यू घेईल आणि इंटरव्ह्यू घेऊन तुमचं त्याला 47 मध्ये तुम्हाला नेमायचं का नाही हे ठरवेल आणि मग त्याच्यामध्ये विश्वस्त निघलं जातं। चेंबरच्या वतीनं मांडलेली बाजू बरोबर का चुकीची ही अकॅडमिक आपण चर्चा करू। आता या बेसवरती माझं प्रथम तुम्हाला माननीय दांडेकर साहेबांनी जे काय आपल्याला निवेदन दिलं ते ऐकून माझ्या मनाला थोडंसं हर्ट झालं। त्याचं कारण का, संस्था फाउंडर मेंबर ज्यावेळी झाली, फाउंडेशन झालं, त्यावेळी कुठेतरी एका व्यक्तीच्या रूम मध्ये काहीतरी सुरू केलं, पोलीस सुरू केलं। आज आपण हा जो कॅम्पस आहे तो किती एरियाचा आहे, तिथं काय काय चाललंय, काय काय नाही हे तुम्ही प्रत्यक्षात पाहता। आता विषय असा आहे, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या कोण छोटा उद्योग असेल, कोणाचा मोठा व्याप असेल वगैरे, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये एंगेज असतो। तर त्या एंगेज असताना सुद्धा हे आपलं जे मूळ आहे याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालता येणार नाही। कारण आपल्या जिल्ह्याला, एवन दो आपल्या महाराष्ट्राला, एवन दो आपल्या देशाला दिशा देणारं हे खरं मूळ स्थान आहे। कारण आज उद्योजकांच्या हातामध्ये किती मोठा कारोबार, किती मोठा आर्थिक टर्नओव्हर आहे हे तुम्हाला जवळून माहित आहे। तर ह्या गोष्टीचा विचार करता तुम्ही कृपा करून हे जो कॅम्पस आहे किंवा तुम्ही जे एकमेकांचे मित्र आहात यांना एकमेकांपासून, राजकारणापासून अलिप्त ठेवा। हा माझा प्रथम एक मित्र म्हणून प्रामाणिक सल्ला तुम्हाला आहे। जिथं राजकारण येतं तिथं त्या ठिकाणची विल्हेवाट लागते की आपली ही संस्था जी आहे ती 11/5/1992 साली आपल्या सांगलीच्या ट्रस्ट कोर्टामध्ये रितसर नोंद झालेली आहे। 11/5/92। आता 92 ला ट्रस्ट नोंद होत असताना ट्रस्टचे उद्देश काय आहेत हेही तिथं नोंद आहे आणि ट्रस्टचा कार्यकारिणीचा कालावधी किती वर्षाचा आहे तेही नोंद आहे। आता ट्रस्टच्या कार्यकारिणीचा कालावधी तुम्हाला प्रत्येकाला माहित असेल नसेल, नोंदणीकृत नियमावलीतील तरतुदीप्रमाणे 1 वर्षाचा। गुरव साहेबांना मी असं काही प्रश्न विचारले की बाबा त्या असं नाही, असं आहे कार्यकारिणीचा कालावधी 1 वर्षाचा आहे, ही घटना तिथं तरतूद आहे हे बघून सांगा। एवढं मी त्याला अडचणीत आणल्यानंतर त्याला होच म्हणणं भाग आहे आणि असा ज्यावेळी हो म्हणतो त्यावेळी कोण नोट डाऊन करतं आणि प्रत्यक्षात कागदामध्ये त्याचा 5 वर्षाचा कार्यकारिणीचा कालावधी हे कसं चालतं रद्द। आमची वकिली तुमच्या चुकावरती अवलंबून असते साहेब। तर या गोष्टी सगळ्या, परंतु गुरव साहेबांनी उलट तपास अत्यंत बारकाव्यानं अभ्यासपूर्वक खरोखर हुशार व्यक्ती, परंतु आमच्या पुढे टिकली नाही याचा
याचा अर्थ कागदच तुमची चुकीची होती.